तळोद्यात मध्यरात्री भिंत कोसळून दुर्दैवी घटना, दोघे गंभीर जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातील मराठा चौक परिसरात मध्यरात्री सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास घराची भिंत अचानक कोसळून दुर्दैवी घटना घडली। घरातील कुटुंबीय झोपेत असतानाच भिंत कोसळल्याने 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे। दोघांवर सध्या सुरत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की मराठा चौक येथील गाढे कुटुंबातील सदस्य घराच्या गाळ्यात झोपलेले असताना अचानक भिंत कोसळली। त्यावेळी घरात 4 जण झोपले होते। या दुर्घटनेत रमेश फकीरा गाढे आणि त्यांची सून विद्या नरेश गाढे हे भिंतीखाली दबले गेले। दोघांनाही जबर मार लागला असून रमेश फकीरा गाढे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। तातडीने दोघांनाही पुढील उपचारासाठी सुरत येथे हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच अनुप उदासी, भैया चौधरी, योगेश चौधरी, अकबर पिंजारी, योगेश मराठे, गोलू दातार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदत कार्य केले। वेळेवर मदत मिळाल्यामुळे जखमींचा जीव वाचू शकला। या घटनेमुळे मराठा चौक परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून जुनी व धोकादायक घरे व भिंतींची तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।